out! Get out now! Fuck off! टाइटल्ड महिला आती है, मर्सिडीज से उतरती है और जाके क्या कहती यू टू द पुलिस ऑफिसर्स, हु आर यू मैडम? मुंबईच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा रंगली आहे, वरळीतील भाजपच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान घडलेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची। आणि आता या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीची जोरदार एंट्री झाली आहे। नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपनं देशभरात आक्रमक आंदोलन छेडलं। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या वरळी येथे भाजपचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचं नेतृत्व राज्याचे मंत्री गिरीश महाजन करत होते। मात्र संध्याकाळच्या वेळी मोर्चामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि याच ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका महिलेचा संतापानावर झाला। ही महिला थेट आपल्या मर्सिडीज कारमधून खाली उतरली आणि भर रस्त्यात मोर्चात शिरत तिनं मंत्री गिरीश महाजन आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं, शट अप, डोंट टॉक टू मी, गेट आउट अशा शब्दात तिनं संताप व्यक्त केला असल्याचं सांगितलं जातंय। इतकंच नाही तर रागाच्या भरात तिनं पाण्याची बाटली भिरकावली। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला। मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। क्यों खड़ी हूँ? मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। दरम्यान या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलाय। प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कन्या झेन सदावर्ते हिने थेट या प्रकरणात उडी घेतली आहे। झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित महिलेविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। मोर्चेकऱ्यांशी असभ्य वर्तन करण्यात आलं, अपमानजनक भाषा वापरण्यात आली, त्यामुळे संबंधित महिलेवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी झेन सदावर्ते यांनी केल्याची माहिती समोर येते। आज जो 2 दिन पहले डिलिमिटेशन के ऊपर जो वुमेन्स बिल है, एक प्रोटेस्ट हो रहा था और तभी एक पुलिस ऑफिसर्स वहां पे काम कर रहे थे, who were working relentlessly for the people, एक महिला आती है, एंटाइटल्ड महिला आती है, मर्सिडीज से उतरती है और जाके क्या कहती यू टू द पुलिस ऑफिसर्स, who are you madam to come and talk against our public authorities? I'm a law student. I am Zen Sadawarte. I am just a citizen of this country who is against this. मैंने कहा है कि Section 132, that is criminal force to deter public servants. Section 221, that is obstructing servants in discharge of public duties. Section 353, that is statements of public mischief from the BNS Act. इन धाराओं के तहत और कुछ और पब्लिक लॉस के तहत आई हैव आस्क्ड फॉर दिस। आता या संपूर्ण प्रकरणावर पोलीस काय भूमिका घेतात, संबंधित महिलेवर कारवाई होते का आणि या वादाला आणखी कोणता राजकीय रंग चढतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे? महिलेचा संताप योग्य होता का की कायद्याचा मार्ग स्वीकारायला हवा होता? तुमचं मत कमेंट करून अवश्य सांगा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।